रामकृष्ण हरी. जगतवंदनी जगदू तुकोबराया ज्या वेळेला फाल्गुन वद्य द्वितीयाला वैकुंठाला गेले, जात असताना ते सर्वांना सांगतात, हाकरूनही सांगे तुका, चला वैकुंठाला येत आहे का, वैकुंठाला येत आहे का, वैकुंठाला येत आहे. तर आपण नाही का सांगतो, चला भजनाला येत आहे का, जेवायला येत आहे का. तर लोक टाळतात, नको भजन, नको कीर्तनाला येत आहे का, नको. तुकोबराय सांगत होते गावातल्या लोकांना, चला वैकुंठाला तुम्हाला नेतो, येत आहे का. एखादा म्हणतो चला पंढरपूरला येत आहे का, नेतो तुम्हाला. नाही म्हणतात लोक, वेळ नाही आहे, काम आहे मला. त्या पद्धतीने तुकोबराय सगळ्यांना सांगत होते की चला वैकुंठाला येत आहे का, वैकुंठाला फाल्गुन वद्य द्वितीयाला निघायचं आहे, देव आलेत आपल्याला. तरी कुणीही तुकोबरायांबरोबर गेलं नाही. तुकोबराया एकटेच निघाले. त्यांच्या धर्मपत्नीलाही ते विचारतात, तेही सांगतात नको तुम्ही ते वैकुंठ काय असेल ना ते तुम्ही जावा, मी आपली इथंच बरी आहे देवमध्ये, असं आईसाहेब सांगतात. पण तुकोबराया वैकुंठाला गेलेत फाल्गुन वद्य द्वितीयाला. आणि त्यांची कन्या नदीच्या पलीकडे यलवाडी म्हणून गाव आहे, त्या यलवाडी गावामध्ये तुकोबरायांची कन्या भागीरथीबाई मालोजी गाड्यांना त्यांच्याबरोबर त्यांचा विवाह झालेला होता आणि त्यांना त्या दिलेल्या होत्या. लग्न वगैरे झालेलं होतं. आणि तिकडं त्यावेळेला काय फोन वगैरे अशी पद्धत नव्हती. आज मोबाईल आले, फोन आले, काळ बदलला. एक सेकंदात आपण कुठली बातमी कुठं देऊ शकतो. आज इतका काळ बदलला आहे. पण त्यावेळेला निरोप दिला गेला नाही किंवा पाठवला गेला नाही. तुकोबराय पण घाईत होते. आणि तुकोबराय वैकुंठाला गेलेली बातमी ज्या वेळेला देऊची माळीन सकाळी काही माळवं विकण्यासाठी यलवाडी गावात जाते, त्यावेळेला ती भेटती आणि सांगते, अरे तू नाही आलीस काल, बाबा वैकुंठाला गेले. तुकोबराय वैकुंठाला गेले तुला माहीत नाही. ती म्हणते नाही, मला कोणी सांगितलंच नाही. मग ती धावा करते, तुकोबरायांचा धावा करते. प्रत्येक मुलीचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावरती असेल तर आपल्या वडिलांवरती असतं. वडिलांचं प्रेम कोणावरती असतं सगळ्यात जास्त तर आपल्या मुलीवरती असतं. इकडं भागीरथीबाईंना कळतं, अरे तुकोबराय वैकुंठाला गेलेत. आणि तुकोबराय वैकुंठाला गेल्यानंतर त्या दिवशी रंगपंचमी असती, तिला पंचमी म्हटली जाते. त्या दिवशी या गावामधलं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगून जाईल की त्या तिथीला, त्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी इथनं पालखी निघते, रथ निघतो, वैकुंठ थांबलं जातं. तिथं रंगपंचमीचं कीर्तन असतं, भव्य कीर्तन चालू असतं. त्या कीर्तनामध्ये ही कथा प्रत्येक कीर्तनकार सांगत असतो. देवकर परंपरेचं कीर्तन त्या ठिकाणी होत असतं. या कीर्तनामध्ये आवर्जून कन्येचा उल्लेख केला जातो. आणि त्या ठिकाणी दादा महाराज शिरवळकर किंवा त्या अगोदरची आम्ही कीर्तनं ऐकली, त्या कीर्तनामध्ये बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, भागीरथी करी या अभंगावरती त्या ठिकाणी प्रमाण दिलं जातं, म्हटलं जातं. आणि तुकोबराय वैकुंठाला गेले ही बातमी ज्या वेळेला आई कन्येला कळती त्यावेळेला ती सांगती तिकडनं की बाबा तुम्ही जर मला भेटण्यासाठी आले नाही तर मी काय करल, या ठिकाणी इंद्रायणी मातेच्या माशेच्या डोहामध्ये मी काय करेन, उडी टाकेन. तुकोबराय वैकुंठामध्ये तुकोबरायांना कळतं की अरे आज आपली कन्या, तिला आपण न विचारता आलोय, तर आपण रंगपंचमी म्हणजे ज्या दिवशी तुकोबराय वैकुंठाला गेले ते फाल्गुन वद्य द्वितीया, तृतीया जातेमध्ये पंचमी येते, रंगपंचमी म्हटले जाते. त्या तिथीला तुकोबराया परत देहूमध्ये येतात, यलवाडी गावामध्ये येतात, आपल्या कन्येला भेटण्यासाठी येतात. तर त्यावेळेला कन्या धावा करते. आणि धाव्यामध्ये ज्या वेळेला ह्या अभंग म्हटले तर बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा, याप्रमाणे तुकोबराया यलवाडीमध्ये येतात. दुसऱ्या दिवशी कन्येला भेटण्यासाठी कन्येच्या घरी जातात. तर कन्येला सांगतात मला आवर, मला घाई आहे, मी तर काही थांबू शकत नाही, तुझ्याकडं मी आलो आहे, तुला मी न सांगता गेलेलो, परंतु तुला भेटण्यासाठी आलो आहे, पण तू घाई कर, मला निघायचं, माझ्याकडे इतका वेळ नाही तुझ्याकडे थांबण्यात का. तर ती तुकोबरायांचीच कन्या, तुकोबरायांचं रक्त, तुकोबरायांची कन्या एवढी हुशार होती की बाबा माझ्याकडे आल्यानंतर ते जास्त वेळ थांबावेत, त्यासाठी ती काय करते, तुम्हाला मी काय स्वयंपाक पण काहीतरी खाण्यासाठी करते, एवढ्या वेळामध्ये पाणी गरम करायला ठेवते आणि शेवाया करते. शेवायचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो, शेवाया ह्या गरम पाण्यामध्ये 5 मिनिटात तयार होतील, पण त्या शेवाया ज्या वेळेला ते पाणी, त्या शेवाया ज्या वेळेला थंड होतील त्याशिवाय ते खाता येत नाही. म्हणजे माझे वडील निदान
शेवाया थंड होतील तोपर्यंत तरी माझ्या घरी थांबतील म्हणून ती शेवाया करते. शेवाया करायला गेल्यानंतर शेवाया करायला घेते त्यावेळेला दुपारची 12ची वेळ होती आणि 12च्या वेळेमध्ये ज्यावेळेस शेवाया करते त्यावेळेस गुरंढोरं शेतात गेलेली होती, दूध मिळत नाही. तर त्या ठिकाणी फार मोठे येवलेश्वराचं मंदिर आहे. तर तुकोबराया त्यावेळेला दूध नसतं म्हणून त्यावेळेला तुकोबराया तिथल्या येवलेश्वराचं दर्शन घेतात. येवलेश्वरा पूजिले दूध नंदीचे काढिले, म्हणजे येवलेश्वराची त्या ठिकाणी येवलेश्वराची पूजा करतात, महादेवाची पूजा करतात. महादेवाच्या बाहेर जो आजही त्या ठिकाणी दगडी नंदी आहे त्या दगडी नंदीचं दूध तुकोबरायांनी काढलं. जीवनामध्ये किंवा ज्या वेळेला तुकोबरा कृष्ण अवतारामध्ये होते त्यावेळेला जिवंत बैलाचं दूध तुकोबरायांनी काढले. आणि या ठिकाणी तर या अवतारामध्ये तर तुकोबरायांनी निर्जीव दगड ज्या ठिकाणी निर्जीव नंदी उभा आहे त्या नंदीचं दूध काढलं. येवलेश्वरा पूजिले दूध नंदीचे काढिले. आणि मग त्या शेवायांमध्ये ते दूध टाकलं जातं, त्याच्यावरती गूळ तूप टाकलं जातं आणि एक याचे स्वाद आजही आमच्या देहू असेल, येलवाडे असेल, ज्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी त्या दिवशी सगळीकडं रंगपंचमीच्या दिवशी काय करतात तर शेवाया करतात. आणि सगळ्यांना शेवायाचा प्रसाद, देवांनाही शेवायाचा प्रसाद आणि येणाऱ्या भक्तांना पण शेवायाचाच प्रसाद असतो. असं एक वेगळं पण त्या दिवसाला आहे. तुम्ही पण आवर्जून त्या दिवशी या. रंगपंचमी काय आहे? रंगपंचमी रंगांना एकत्र करून खेळण्याचा त्योहार आहे किंवा रंगपंचमी हा एकत्र रंग करायचे, एकमेकाला रंग भरवायचे किंवा एकमेकाला रंगामध्ये रंगून जायचं. एक आनंदाचा सोहळा जरी असेल, एक रंगांचं एक त्योहार जरी असेल, रंगपंचमी म्हटलं जातं. परंतु या दिवशी देऊमध्ये हा एक भक्तीचा रंग, भक्ती कशी करावी आणि भक्ती काय आहे, भक्तीचे गुणगान काय आहेत, भक्ती कशी करावी आणि भक्ती रूपी रंग एकमेकांना कसे भरावेत यामध्ये आवर्जून सांगितले जातात. प्रत्येक भाविक या कीर्तनामध्ये मित्रांनो रडतो. ज्याचा आपल्या मुलीवरती प्रेम आहे, ज्याची जी माता भगिनी असेल तिच्या आपल्या वडिलांवरती प्रेम आहे, तिच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार. आपल्या मायबापाची, माझ्या वडिलांची आईची परंपरा, या माझी पिढीजात येणारी परंपरा, माझे असणारे पूर्वज या पृथ्वीतलावरून जे जे वैकुंठाला गेलेत त्यांची त्या ठिकाणी प्रत्येकाला आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्येकाच्या डोळ्यामधून आनंद अश्रू असतील, दुःखाचे अश्रू असतील त्या ठिकाणी आल्याशिवाय मित्रांनो राहणार नाही. तर तुम्हाला मी एक विनंती करेन या माध्यमातून की आमचे परममित्र या ठिकाणी राजेशजी माने सर या दर रविवारी आम्ही या ठिकाणी येतो, या कार्यक्रमाचं नियोजन करतो. आणि या रंगपंचमीचा कार्यक्रम असेल, बीज सोहळा असेल किंवा जो प्रत्येक या सांप्रदायिक कार्यक्रम असतील ते या ठिकाणी येऊन त्याचं टिपण करतात, त्याचं मनन करतात, त्याची जनजागृती प्रत्येकाकडे कशी पोचावी, नवीन पिढीला आपण काय दिलं पाहिजे, नवीन पिढीला काय पोचवलं पाहिजे, आपल्या परंपरा त्यांच्यापर्यंत गेल्या पाहिजेत, हा त्याचा मागचा मानस आहे. आणि तुम्ही पण या कार्यक्रमाला आवर्जून बीज सोहळ्याला तर याच. ह्यावर्षी बीज सोहळा आहे 5 मार्च 2026 या दिवशी आपण या बीज सोहळ्याला यावं. त्यानंतर रंगपंचमी असेल, त्या रंगपंचमीला इथनं पालखी निघेल, वैकुंठ सांडलं जाईल, त्या ठिकाणी कीर्तन असेल, त्या रंगात रंगून जाण्यासाठी यावं. रामकृष्ण हरी.